नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचे स्वागत करते एमपीएससी करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 23 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. मग MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 साठी नुकतीच कोणाची निवड झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. डॉक्टर C. श्रीनिवास राव यांची निवड करण्यात आलेली आहे. तर नुकतंच काय झालेलं आहे, हैदराबाद येथे डॉक्टर श्रीनिवास राव यांना 2024-25 चा MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा पुरस्कार नेमका कुणाला दिला जातोय? तर भारताच्या कृषी आणि अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना हा दिला जातो. आता या वर्षीचा पुरस्कार विशेष आहे कारण हा पुरस्कार जो आहे तो MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदान केला जात आहे. ठीक आहे. मग MS स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचं जनक म्हटलं जातं. त्याचबरोबर आता हा पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर श्रीनिवास राव. तर त्यांनी नेमकं काय काम केलेलं आहे? त्यांनी हवामान बदलाला प्रतिसाद म्हणून कृषी क्षेत्र मजबूत करण्यावरती चांगलं काम केलेलं आहे. दुष्काळ, अतिवृष्टी किंवा प्रतिकूल हवामानातही शेती कशी सुरू राहू शकते याच्यावरती त्यांचं काम आहे. डॉक्टर C. श्रीनिवास राव हे IRI चे म्हणजेच भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक त्याचबरोबर कुलगुरू देखील आहेत. आता या पुरस्काराच्या स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर एक सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि 2 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते या पुरस्काराच्या स्वरूपात. याच्याशीच रिलेटेड काही करंट अपडेट आहेत त्या देखील पाहूयात. बघा, भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त 7 ऑगस्ट हा शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जातोय अशी महाराष्ट्र सरकारने नुकतीच घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर ते भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. आताच आपण पाहिलं. नॉर्मन बोरलॉग हे अमेरिका मधले आहेत आणि हे जगातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. तर हे 2 आहे त्यांची नावं लक्षात ठेवा, MS स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग. त्याच्यानंतर MS स्वामीनाथन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 2024 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. तर पद्मविभूषण 1989 ला मिळालेला आहे. पद्मभूषण 1972 ला, तर पद्मश्री जो आहे तो 1967 ला त्यांना देऊन गौरवण्यात आलेला आहे. जन्म त्यांचा 7 ऑगस्ट 1925 ला तमिळनाडू या ठिकाणी झालेला आहे. आणि पहिला जागतिक अन्न पुरस्कार हा कुठला आहे? MS स्वामीनाथन 1987 ला त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या संस्थेने अभय नावाचं AI चॅटबॉट सुरू केलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ब. केंद्रीय अन्वेष विभागानं चालू केलेला आहे. केंद्रीय अन्वेष ब्युरो म्हणजे ज्याला आपण CBI म्हणतोय, त्यांनी अभय नावाचं एक नवीन AI चॅटबॉट तयार केलेला आहे. आता हे जे चॅटबॉट आहे हे एक ऑनलाईन साधन आहे जे तुम्हाला एखादा संदेश किंवा सूचना किंवा कॉल खरा आहे की खोटा आहे हे तपासण्यास मदत करतं. आता त्याच्यामुळे आपल्याला फायदे काय होणार आहेत? लोकांची जी कॉलवरती फसवणूक होते किंवा त्याला मेसेज येऊन त्यांना फसवलं जातंय तर ती फसवणुकीपासून त्यांचं संरक्षण होईल. त्याचबरोबर त्याच्याशी लागलेली आपल्याला भीती असते किंवा चिंता असते ती कमी होईल आणि अचूक माहिती आपल्याला तात्काळ उपलब्ध होईल. आणि यामुळे सायबर गुन्हे जे होतात ते कमी करण्यास देखील मदत होईल. याचं उद्घाटन सूर्यकांत जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता CBI स्थापना कधी झालेली आहे? 1963 ला. हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आहे. संचालक कोण आहेत? प्रवीण सूद. स्थापना संथानम समितीच्या शिफारसीनुसार ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आता संचालकाचा कार्यकाळ हा किमान 2 वर्षाचा असतोय जो एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतोय, परंतु एकूण कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतोय. हे संचालकाच्या कार्यकाळाबद्दल आपण पाहतोय.
तर बघा, सीबीआय ही एक वैधानिक संस्था नाहीये, तिला तिचे स्वतःचे असे अधिकार आहेत आणि दिल्ली विशेष पोलीस स्थापन अधिनियम 1946 मधून त्यांना हे अधिकार जे आहेत ते प्राप्त होतात. याच्याशीच रिलेटेड काही करंट अपडेट पाहूयात. बघा, ड्रग नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सीबीआयनं ऑपरेशन गरुडा सुरू केलेलं आहे आणि ऑनलाईन बाल लैंगिक शोषण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन हॉक हे चालू केलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकताच फेमिना मिस वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? साध्वी शैल यांनी हा किताब जो आहे तो आपल्या नावी करून घेतलेला आहे. फेमिना मिस इंडिया 2026 ची ही स्पर्धा झालेली आहे. ही तिची 61वी आवृत्ती आहे आणि भुवनेश्वर या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर गोव्याच्या साध्वी शैल ज्या आहेत या ठिकाणी विजेत्या राहिलेल्या आहेत आणि पहिल्या रनरअप ज्या आहेत त्या कोण राहिलेल्या आहेत? राजनंदिनी पवार महाराष्ट्राच्या आहेत, यांचं नाव लक्षात असू द्या. आणि दुसऱ्या कोण राहिलेल्या आहेत? श्री अद्वैता, या जम्मू काश्मीरला बिलॉंग करतात. तर साध्वी सतीश शैल आता आगामी जी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे त्यात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि 2025 मध्ये नंदिनी गुप्ता ज्या आहेत कोटा राजस्थानच्या या विजेते होत्या. त्याच्यानंतर बघा, याच्याशीच रिलेटेड काही स्टॅटिक करंट अपडेट पाहूयात आपण. मिस वर्ल्ड 2025 72वी होती ही आणि तेलंगणामध्ये हिचं आयोजन करण्यात आलेलं होतं मे मध्ये. याच्या विजेता कोण होत्या? ओपल सुचाता. ठीक आहे. त्याच्यानंतर मिस युनिव्हर्स कोण? ही 74वी झालेली आहे 2025 ची. याचं यजमानपद थायलंडकडे होतं आणि फातिमा बॉश या विजेत्या राहिलेल्या आहेत. मिस इंडिया 2024 निकिता पौरवाल राहिलेल्या आहेत. मिसेस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला स्टेगो गेले या होत्या आणि मिसेस ग्लोबल इंटरनॅशनलचा किताब जिंकणाऱ्या अनुराधा गर्ग या पहिल्या भारतीय आहेत. तर यांचं नाव देखील लक्षात ठेवा. बघा, मिस वर्ल्ड 6 भारतीय जिंकलेले आहेत. त्या कोण कोण आहेत ते पाहूयात. 1966 मध्ये रीटा फारिया, 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखी, 2000 मध्ये प्रियांका चोप्रा, तर 2017 मध्ये मानुषी चिल्लर या जिंकलेल्या आहेत मिस वर्ल्डचा किताब. तर मिस युनिव्हर्स राहिलेले आहेत 3 भारतीय. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती सुष्मिता सेन आहेत ज्यांना 1994 ला, 2 नंबरवरती लारा दत्ता आहेत त्यांना 2000 ला आणि 3 नंबरला हरनाज कौर संधू आहेत यांना 2021 ला मिस युनिव्हर्स किताब जिंकलेल्या आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कोठे झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ओडिसा या ठिकाणी याची पायाभरणी करण्यात आलेली आहे. तर ओडिसामध्ये नेमकं कुठं? ओडिसातील भुवनेश्वर मध्ये इन्फो व्हॅली येथे भारताच्या पहिल्या प्रगत 3D चिप पॅकेजिंग युनिटची पायाभरणी करण्यात आलेली आहे. आता हे जे युनिट आहे ते एका नवीन तंत्रज्ञानावरती विकसित केलेलं आहे आणि याचा वापर करून चिप्स उत्पादन जे आहे ते करण्यात येणार आहे. आता याचा उपयोग काय होणार आहे नेमका? हे कृत्रिम बुद्धिमत्ता असणार आहे 5G 6G नेटवर्क्स वरती आणि याचा उपयोग जो आहे तो मोबाईल संगणक मध्ये, संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान त्याच्यामध्ये AI मध्ये होणार आहे, नेटवर्क्स मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा. 1 अब्ज लोकांच्या जल सुरक्षेसाठी वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम कोणी सुरू केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे जागतिक बँकेने हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. आता जागतिक बँक समूहाने 15 एप्रिल 2026 रोजी वॉटर फॉरवर्ड नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. आता बघा, 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांना दर्जेदार त्याचबरोबर सुरक्षित पाणी प्रोव्हाइड करणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट राहिलेलं आहे. आता वॉटर फॉरवर्ड जे आहे ते 3 मुख्य क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणार आहे. याच्यामध्ये उत्तम प्रणाली तयार करणं, त्याचबरोबर पाणी पुरवठा प्रणाली मजबूत करणं, पैसा आणि गुंतवणूक आणणं, प्रमुख बँका आणि संस्थांना निधी पुरवतील याचं काम पाहणं आणि देशांसोबत सहकार्याने काम करणं हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. आता जागतिक बँकेबद्दल बोलायचं झालं तर हिचे हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन DC मध्ये आहे आणि स्थापना 1944 ला झालेली आहे.
तर सध्याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. केन बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात चित्ता आंदोलन किंवा ज्यालाच अंत्यसंस्कार आंदोलन असं देखील म्हटलं गेलंय अलीकडेच कुठे सुरू करण्यात आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? क मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये नेमकं कुठं? मध्य प्रदेशातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी हे चित्ता आंदोलन एक अनोखं आंदोलन जे आहे ते केलेलं आहे. कशासाठी केलंय? आता हे आंदोलन जे आहे ते केन बेटवा जोड प्रकल्पाविरोधात केलेलं आहे. आता सरकार ह्याच्यामध्ये काय करते? या प्रकल्पामध्ये एका नदीचं म्हणजे केनचं पाणी जे आहे ते दुसऱ्या नदीत म्हणजे बेटवा नदीत वळवायचा प्रयत्न करते. आता या उद्देशासाठी एक मोठं धरण म्हणजे दौधन धरण बांधलं जाणार आहे. पण हे धरण बांधताना अनेक गावं आणि जंगलं त्यात पाण्याखाली जाणार आहेत सॉरी त्याच्यामुळे हे आंदोलन त्यांनी केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्राला WWF राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे अ एन अलीम युसुफ यांना. तर बघा एन अलीम युसुफ हे केरळमधील एक शास्त्रज्ञ आहेत जे वनस्पतींवरती काम करतात. आता एप्रिल 2026 मध्ये त्यांना वर्ल्ड वाईड फॉर नेचर कडून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि हा सन्मान हैदराबाद येथे आयोजित नॅशनल इको युथ इनोव्हेशन समिट 2026 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यांना निओ फॅटल्डी नावाचा एक मोबाईल ऍप तयार केलेला आहे आणि हे केरळमध्ये आढळणारे जेवढे धोकादायक म्हणजेच आक्रमक वनस्पती आहेत ते ओळखते. तुम्ही कोणताही फोटो काढून एखादी वनस्पती हानिकारक आहे की नाही ते या ऍपवरून त्वरित ठरवू शकताय. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या राज्याने सागरी विशेष योजना सुरू केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे क ओडिसाने ही योजना सुरू केलेली आहे. आता ओडिसा सरकारनं सागरी संसाधनांचा म्हणजेच मासे, ऊर्जा, पर्यटन ही जी संसाधनं आहेत यांचा योग्य आणि संतुलित वापर सुनिश्चित करण्यासाठी एक सागरी प्रादेशिक नियोजन म्हणजेच MSP नावाची योजना राबवलेली आहे. आता MSP मध्ये काय आहे? समुद्राच्या विविध भागांच्या वापराचं नियोजन करणं जेणेकरून मासेमारी वाढेल, पर्यटन वाढेल आणि बंदरे बांधली जातील. ठीक आहे. पर्यावरणाचं संरक्षण देखील ह्याच्यामुळे होणार आहे आणि ही योजना भारतात 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. नॉर्वे देखील या उपक्रमामध्ये भारताला मदत करते. आता सुरुवातीला याची अंमलबजावणी जी आहे ती पुदुचेरी आणि लक्षद्वीप याच्यामध्ये करण्यात आलेली होती. तर आता ओडिसा दुसऱ्या टप्प्यात याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हा करार जो आहे तो ओडिसाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग त्याचबरोबर राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्र यांच्यात झालेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खासी आणि गारो यांना राज्याच्या अधिकृत भाषा म्हणून कोणाची मान्यता दिली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? क मेघालय. तर बघा मेघालय सरकारनं खासी आणि गारो या भाषांना काय दिलेलं आहे? राज्याच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. आता पूर्वी बहुतेक कामं जी होती ती इंग्रजीमध्ये केली जात होती पण आता या दोन स्थानिक भाषांचाही त्यामध्ये वापर केला जाणार आहे. खासी आणि गारो या मेघालयातील लोकांच्या मातृभाषा आहे. ठीक आहे. मेघालय राजधानी काय आहे? शिलाँग आहे आणि मुख्यमंत्री कोण आहेत? कोनार्ड संगमा. राज्यपाल आहेत CH विजयशंकर. त्याच्यानंतर जगातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण हे कुठलं आहे? मौसिनराम आहे जे भारतात कुठं आहे? मेघालयमध्ये आहे. त्याच्यानंतर बेहन दिनखलाम हा उत्सव तिथे साजरा केला जातोय. चेरी ब्लॉसम महोत्सव, वांगला महोत्सव हा साजरा केला जातोय. बरेच वेळेला या राज्यांच्या उत्सवावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गारो, खासी, जयंती या टेकड्या आणि जमाती आहेत या ठिकाणी. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन करंट अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.